संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असताना प्रशासन सातत्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहे. मात्र सोशल मीडियासाठी धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह काही हौशी पर्यटकांना आवरत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशाच बेफिकीर धाडसामुळे खोपोलीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल परिसरात बुधवारी सायंकाळी जीवघेणी बचाव मोहीम राबवावी लागली. मुंबईतील कुर्ला येथील मोहम्मद जुहेर शेख वय वर्ष 18 हा युवक 8 जुलै रोजी सकाळी घरच्यांना कोणतीही माहिती न देता एकटाच लोकलने खोपोली येथे आला. मोबाईल लोकेशनच्या आधारे तो प्रथम झेनिथ वॉटरफॉल परिसरात पोहोचला. तेथील निसर्ग सौंदर्य पाहूनही समाधान न मानता त्याने अधिक धोकादायक असलेल्या केपी वॉटरफॉलच्या उगमाकडे जाण्याचा निर्णय घेतला. निसर्डी चढण, उभे कातळ, दाट जंगल आणि मुसळधार पावसात कोसळणारे पाण्याचे प्रवाह यांचा सामना करत तब्बल 3 तासांच्या संघर्षानंतर तो धबधब्याजवळ पोहोचला. तेथे सेल्फी, छायाचित्रण आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर तो परतीच्या प्रवासाला निघाला. मात्र सायंकाळी 4:30च्या सुमारास त्याचा पाय घसरून तो कातळावर आदळला. डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अंगाला जबर मार बसला आणि तो चालण्यास असमर्थ झाला. आजूबाजूला कोणीही नसल्याने आणि पावसाच्या प्रचंड आवाजामुळे मदतीसाठी केलेला आरडाओरडाही निष्फळ ठरला. जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने 112 आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्या एका फोनने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस हवालदार धनाजी रुपनवर व बीट मार्शल यांनी तातडीने हेल्प फाउंडेशनशी संपर्क साधला. सायंकाळी 5च्या सुमारास हेल्प फाउंडेशनचे प्रशिक्षित बचाव पथक दोरखंड, सुरक्षा साहित्य आणि आवश्यक उपकरणांसह घटनास्थळाकडे रवाना झाले. मुसळधार पाऊस, कमरेपर्यंत वाहणारे पाणी, निसरडे कातळ, घनदाट जंगल आणि वारंवार खंडित होणारे मोबाईल नेटवर्क यामुळे युवकाचा शोध घेणे अत्यंत कठीण ठरत होते. अंधार गडद होत असताना बचाव पथकाला युवकाचे अचूक लोकेशन शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दुसरीकडे जखमी युवक प्रत्येक फोनवर "मला वाचवा, लवकर या" अशी आर्त विनंती करत होता. अखेर अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर हेल्प फाउंडेशनचे सदस्य युवकापर्यंत पोहोचले. त्याला प्रथम पाणी, अन्न आणि प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर अत्यंत धोकादायक परिस्थितीत एकमेकांना आधार देत धबधब्याच्या वेगवान प्रवाहाशी झुंज देत युवकाला सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणण्यात आले. अंधार पसरत असतानाच ही संपूर्ण मोहीम यशस्वी ठरली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी युवकाची समजूत काढून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मोबाईल हरवला असता, संपर्क तुटला असता किंवा युवक आणखी खोल दरीत कोसळला असता तर त्याचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले असते. अशा निष्काळजीपणाची किंमत अनेकदा जीव गमावून मोजावी लागते, असा इशाराही त्यांनी दिला. आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून युवकाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी बचाव मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे सौरभ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोसले, अमोल कदम, निलेश कुदळे, गौरव शिंदे, भक्ती साटेलकर, रघुवीर खरे, संकेत पाटील, साहिल घरत आणि अथर्व रासम यांनी जीवाची पर्वा न करता सहभाग घेतला. अतिवृष्टीच्या काळात धबधबे, डोंगर आणि पर्यटन स्थळावर जाणे टाळा. सोशल मीडियासाठी घेतलेला एक बेफिकीर निर्णय केवळ स्वतःचाच नव्हे तर मदतीला धावून येणाऱ्या पोलीस, बचाव पथके आणि स्वयंसेवकांचाही जीव धोक्यात घालू शकतो. निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेची सीमा कधीही ओलांडू नका. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.